यशस्वी पद्धतीने सिंगल धाव संख्या काढलेली अजय यांनी. जय संतोष गोळे मॅन फ्रॉम सातारा आणि अजय पाटील सकाळपासून चांगली अशी उत्तम ओपनिंग पार्टनरशिप करत आहेत. जो संघ या सामन्यात विजेता होईल तो जाईल फायनलला आणि खेळेल 9-11शी फायनलचा सामना. पुन्हा एकदा स्वीप पद्धतीने खेळून काढलाय संता यांचा असा चांगला असा रन. 2 चेंडू 3 धावा. चांगलं असं कॉर्डिनेशन अजय आणि संत्यामध्ये. आणि साक्षी 11 संघाचे एक प्लेयर गणेश जाधव इंजर्ड आहेत म्हणून आज बाहेर आहेत. दोन चेंडू 5 धावा. चांगली अशी सुरुवात होते साक्षी 11. दोन चेंडू 5 धावा. चांगली अशी सुरुवात. चांगला असा ऑन ड्राईव्ह खेळून काढला. बघूया ओव्हर होतो का पण गणपतीचा चांगला बॅकअप तिकडे. 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा अजय पाटील ज्यांनी एक काळ गाजवला होता अजय पाटील प्रशांत किनी आज तुम्हाला इथे पुन्हा एकदा लाईव्ह इन ऍक्शन दिसत आहेत. चार चेंडू 7 धावा. चांगली अशी सुरुवात करताना साक्षी 11 4 षटकांचा सामना आहे. बघूया किती धावांपर्यंत मजल मारते. बोल्ड 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 होतोय त्रिफळा चेट संतोष गोळे. बघूया किती धावांपर्यंत मजल मारते. बोल्ड बोल्ड बोल्ड. करत प्रशांत किनी आणि अजय पाटील कित्येक सामने असे त्यांनी वन साइडेड हँडल केले होते. पुन्हा एकदा स्वीप. यस अजय कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे गडबडतात. षटक संपले. पहिलं धावा झालेत 8. 1 गडी बाद. बॅट तिकडेच बाजू बॅट आहे ना उधर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 8. दुसरं षटक घेऊन येतील भार्गव. सामना करतील प्रशांत किनी. आणि इकडे बॉक्स क्रिकेटचा नियम तोडलाय. बाहेर मारून आउट होत आहेत प्रशांत. आणि इकडे बॉक्स क्रिकेटचा नियम तो कर्णधार जश पाटील मॅन फ्रॉम राई. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी भार्गव. वाईड चेंडू वाईड बॉल. चार चेंडू 9 धावा.
जर अजय आणि जश दोघं शेवटपर्यंत उभे राहिले तर तुम्हाला मोठी धावसंख्या करताना दिसतील. कडक चौका, मॅन फ्रॉम राई. पर्यंत उभे राहिले तर तुम्हाला मोठी धावसंख्या करताना दिसतील. कडक चौका, मॅन फ्रॉम राई. 13, 4 बॉल 13, 4 बॉल 13 वाईड. पाच बॉल 14. ओके, शेवटचा चेंडू भार्गव यांचा अजय पाटील साठी. ओव्हर चेंज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14. बघूया, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन येतील स्वतः रत्ना. एक चेक झालेला आहे. सेकंड चेक इज नॉट अलाउड. आणि इकडे अवांतर धाव, वाईड चेंडू, डॉट बॉल कव्हर झालेला आहे. एक चेंडू 15 धावा. चांगली अशी सुरुवात आहे साक्षी 11 राई या संघाची. 4 पुन्हा एकदा जश पाटील. 11 राई या संघाची. 4 पुन्हा एकदा जश पाटील. द अपकमिंग स्टार फ्रॉम रायगाव. साक्षी 11 संघातील गणेश जाधव जामखुश आहेत. शेरू 11. व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड. तीन चेंडू 20 धावा. बघूया, वाईड. यस, वाईड बॉल. 3 चेंडू 21 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑफ स्टंप, लेग स्टंप नाही. 3 बॉल 21. चांगला असा रिव्हर्स स्वीप खेळून काढलाय. सिंगल घेण्यात यशस्वी अजय. 4 चेंडू 22. 4 चेंडू 22 धावा. बघूया जश पाटील काय करतील. पुन्हा एकदा स्टेप आउट आणि चांगला असा कॉल. आणि पुन्हा एकदा अजय आज लक घेऊन आलेले आहेत. पूर्णपणे पाटील पॅकर्सची जर्सी घातलेली आहे त्यांनी. शेवटचा चेंडू 23. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील.
पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळलाय. षटक संपलंय. तिसरं धावा झाल्या 24. शेवटचं षटक कोण हाताळणार बघूया. राजेश यादव. शेवटचं षटक राजेश टू अजय 24. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेण्यात यशस्वी. आतमध्ये 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 डाऊन रन आहे. 25. चांगली अशी धावसंख्या झालेली आहे की नाही म्हणता येत नाही, कारण जर शानू 11 संघाचा विचार केला त्यांच्याकडे एक आक्रमक फलंदाज गणपत हे त्यांच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे चाटे. 25 धाव. अरे वाईड वाईड +1 27. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे 27. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा. सिंगल. लेग बाईस पद्धतीने 1 रन घेण्यात यशस्वी अजय पाटील. त्यांनी रीड केलं होतं बॉलर स्लोवर वनच टाकेल. 2 चेंडू 28. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू. तीन बॉल 28 धावा. शेवटचे 3 बॉल. राजेश टू जश. नॉन स्ट्राईकला आहेत करण मात्रे. जश पाटील. वाईड बॉल. 3 चेंडू 29 धावा. 3 बॉल 29. डाऊटफुल होता ना. नाही डाऊटफुल होता तो. त्याचा हात पण बघ ना किती वर येतोय. आजू 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 जा आजू.
PL2 संघामध्ये जो माजी मुंबई संघ जिंकला होता त्याचे बॅटिंग असिस्टंट कोच यश तोलानी आपल्या इथे उपलब्ध झालेत. सो त्यांच्या इथे मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येते आणि यश तोलानी यांचं आम्ही थँक्यू पण बोलतो की त्यांनी आम्हाला फायनलची तिकीटसुद्धा उपलब्ध करून दिली होती. आणि मी यश तोलानीला 2 शब्द बोलायचं इथे विनंती करतोय कि ISPL जो टूर्नामेंट था उसका एक्सपीरियंस के बारे में पहला बोलो. फर्स्ट ऑफ ऑल ISPL का तो बहुत अच्छा एक्सपीरियंस था और सेकंड फर्स्ट आप लोगों को मैं बोलूँगा MBBC पूरे कमेटी को कि थर्ड सीज़न जो लोग टूर्नामेंट कर रहे हैं एवरी सीज़न उन लोग का टूर्नामेंट बहुत अच्छा अपग्रेड होते रह रहा है. यूट्यूब पे भी अच्छा देखने को भी अच्छा लग रहा है. बहुत अच्छा चलते रहे. मैं ये ट्राई करूँगा कि आप लोग हर टाइम ऐसे ही और अच्छा करते रहे. और फर्स्ट ऑफ ऑल तो बाहर के बड़े बड़े टूर्नामेंट भी टाइम पे नहीं होते. ये अपने भाईंदर में ऐसा फर्स्ट टूर्नामेंट में देख रहा हूँ जो 6:30 का मैच है तो हार्डली 6:40 तक स्टार्ट हो रहा है. तो वो एक बड़ी अचीवमेंट है यहाँ पे. मैं चाहता हूँ यही कैरी ऑन करते रहे. थैंक यू. थैंक यू. कंपल्सरी चेस. चला सुरुवात करा. आपल्याला फायनल खेळायची आहे. बॉलर जश, बॅट्समॅन सचिन. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. आपलं वैयक्तिक आणि संघाचं पहिले षटक घेऊन येतील जश. जस्ट टू सचिन. निर्धाव असा चेंडू. सचिनांना काहीसा चेंडू समजला नाहीये. सुंदर असा फाटका ठोकला सचिनाने. तेवढंच असं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव. पुन्हा निर्धाव चेंडू. काहीसा बॉल समजलेला दिसत नाहीये बॅट्समॅनला. 3 बॉल 0. अजून एक डॉट बॉल. पुन्हा असा निर्धाव असा चेंडू. आणि चौकार.
आणि चौकार. प्रशांत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतील प्रशांत टुपाल. अवांतराची धाव आणि संघाची धावसंख्या झाली आहे 5. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा. पुन्हा एक निर्धाव असा चेंडू सॉरी अवांतराची धाव. संघाची धावसंख्या झाली 6. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. बघूया शानू 11 हा संघ आपल्या फायनल मध्ये प्रवेश करून चेस करतात की नाही. आणि चार्ज केलेला आहे. तेवढे सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकले नाहीत. संघाची धावसंख्या झाली आहे 7. आउट. Tap shot. No score. चान्स मिस झालेला आहे. स्टंपिंग होती. सिंगल. शेवटचा एक बॉल शिल्लक. आठ रन्स. एक बॉल बाकी. इट्स नो बॉल. 9 रन. एक बॉल बाकी. सुंदर असा फटका बट नो स्कोर. वेल फील्ड. 12 मध्ये 26 रनाची आवश्यकता. नऊ रन. एक विकेट. बॉलर करण टू गणपत. व्हाईट बॉल. सुंदर असा फटका पण डॉट बॉल. नो स्कोर. डॉट बॉल. काहीसा बॉल कळलेला नाहीये कुठून आतमध्ये येतोय. 10 बॉल मध्ये 25 रनाची आवश्यकता. 10 रन झालेले आहेत. अकरा रन. सुंदर फटका. 1 रन चोरण्यात यशस्वी झालेले आहेत. तीन चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता 9 चेंडू मध्ये. आणि हा पुन्हा असा एक निर्धाव चेंडू पाल यांच्या मार्फत.
बोल आणि 3-5 झालेला पाल, सुंदर असा चेंडू करण यांच्या मार्फत. आणि पुन्हा स्टंपिंग. शानू 11 या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला. आणि गणपती चौका मारण्याच्या ह्याच्यात 5 चेंडू 23 धावा आणि कडकडीत असा चौकार गणपत यांच्या मार्फत. आणि अवांतर अशी धाव. संघाची धाव संख्या पोहोचली 17 आणि जेलबाद झालेले आहेत गणपत करण यांच्या मार्फत. आणि अवांतर अशी धाव. संघाची धाव संख्या पोहोचली 17 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. एक धाव डिक्लेअर आहे. संघाची धाव संख्या 18. चला फायनलच्या सामन्यासाठी समोरच्या संघाने रेडी राहायचंय. अवांतर अशी धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि आउट. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि आउट.